जुन्या क्षेत्रांचा विकास या माध्यमातून त्या जुन्या क्षेत्रावर लोकांचा वावर वाढावा, त्या क्षेत्रांचा विकास व्हावा यासाठी आम्ही या ठिकाणी शिबिर घेत असतो। यानंतर मी माजी खासदार माननीय राजू शेट्टी साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। सम्यक विद्या ज्ञान संस्कार शिबिराच्या आजच्या या समारंभाचा समारोप समारंभ होत आहे। परमपूज्य मुनिश्री उत्कृष्ट सागरजी महाराज, परमपूज्य मुनिश्री सुगमनी सागरजी महाराज यांना आम्ही वंदन करतो। आरिका निष्कामती माताजी, आरिका विरतमती माताजी, आरिका ध्रुवमती माताजींनाही वंदन करतो। या शिबिराचे संयोजन केलेले तात्या वजा, त्याचबरोबर बेडगे सर, उपस्थित सर्वच त्यांचे सहकारी आणि समोर बसलेले सर्व श्रावक श्राविका। मगाशी तात्या वयाने सांगितलं, बेडगे सरांनी सांगितलं तसं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सातत्यानं त्या भौगोलिकच्या तीर्थक्षेत्रावर शिबिरं झाली पाहिजेत। मधल्या काळामध्ये थोडासा खंड पडल्यासारखं वाटत होतं, पण पुन्हा ही शिबिर होत आहे ते माझ्यासारख्या श्रावकाला अतिशय समाधान देणारी आणि आनंदाची गोष्ट आहे। अतिशय समाधान वाटतं त्याचं कारण पुन्हा एकदा समाजामध्ये संस्कार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटायला लागलेलं आहे। आपण संस्कारहीन व्हायला लागलेलो आहोत का? आपण आपले संस्कार आचार्यांनी केलेला उपदेश हे सगळे विसरलो का? आपण भरकटत चाललो का? असं माझ्यासारख्या माणसाच्या मनामध्ये कधी कधी विचार येतो। पैसा वाईट आहे असं म्हणतात, पैसा काय वाईट नसतो, पण पैशाची ऊब माणसाला जरा वाईट मार्गाला नेण्याचा प्रयत्न करते। थोडीशी आर्थिक संपन्नता आल्यानंतर त्याचे जे साईड इफेक्ट दिसायला दिसतात ते हळूहळू या परिसरामध्ये दिसायला लागलेले आहेत असं माझ्यासारख्याला वाटतं। कारण गेल्या 35-40 वर्षामध्ये मी सुरुवातीला थोडं मिसळून फुटायला लागल्यानंतर मी चळवळीत आलो होतो, त्यावेळेची परिस्थिती आणि हळूहळू आमच्या शेतकरी चळवळीनं बस्तान बसवल्यानंतर त्या चळवळीच्या माध्यमातून या परिसरामध्ये बहुसंख्य शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर झालेलं परिवर्तन सुद्धा मला बघायला मिळालं। आणि ते बघत असताना अगदी उदाहरण द्यायचं झालं तर शिरोलीपासून ते आंधळीपर्यंत मी सुरुवात त्यावेळी चळवळीला केली 1992-93 सुरुवात केली, पण बराच चळवळ आमच्या 2000 साली। त्यावेळी 3 ते 4 धाबे आणि 2-3 हॉटेल एवढेच होते। आज लांब नाही, हातकणंगले ते शिरोळ एवढ्या अंतरामध्ये उजवीकडे आणि डावीकडे हॉटेलांची संख्या किती आहे हे कुणी मला न मोजता सांगून दाखवावं। हे आपले संस्कार आहेत का? त्यामुळे होणारे रस्त्यावरचे अपघात, तरुणपणे आमच्या मुलीबाईंना येणारं वैधव्य, हे सगळं विदारक चित्र आता आजूबाजूला दिसायला लागलेलं आहे। आणि याचं कारण कुठेतरी संस्कार घेण्यामध्ये किंवा आपल्यावर संस्कार कुठेतरी कमी पडायला लागले। तसं माझ्यासारखा माणूस अंतर्मुख विचार करतो आणि मग मला मनात विचार येतात की हे सगळं बघण्यासाठी आपण स्वतःचा जीव धोक्यात घालून अशी चळवळ केली का? त्यासाठी लोकांना पैसे मिळवून दिले का? ते व्यसनामध्ये घालवण्यासाठी, स्वैराचारासाठी घालवण्यासाठी, अशा पद्धतीने उधळपट्टी करण्यासाठी आपण ही चळवळ उभी केली का? याचा असा विचार माझ्याही मनामध्ये कधी कधी येतो। आणि म्हणून आज त्याची नितांत आवश्यकता आहे। अलीकडच्या काळामध्ये तर त्याच्यापेक्षाही भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे। 7वी 8वी मध्ये शिकणाऱ्या पोरांच्या हातामध्ये तुम्हाला ड्रग्ज
चरस, गांजा हे अगदी खेड्यापाड्यामध्ये सुद्धा दिसायला लागलेले आहेत. आम्ही काय करायला लागलोय, आमची पोरं काय करायला लागल्यात, पोरं कोणाच्या संगतीमध्ये आहेत याच्याकडे सुद्धा आमचं लक्ष नाही. हे चित्र आपल्याला दिसायला लागलं आहे. महिन्यापूर्वी दानोळीमध्ये घडलेली घटना तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा जयसिंगपूर पोलिसांनी अशा नशा करणाऱ्या पोरांना जेव्हा ताब्यात घेतलं चौकशीसाठी, नशा करणारी दिसली. दारू सोडून द्या, दारू आता किरकोळ झाली, मावा गुटखा सोडून द्या, पण हे गांजा, चरस आणि अफू अशा ह्याच्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये जर 2-2, 2.5 बाबासाहेब कुचनोरीने आपल्याला जो व्यसनमुक्तीचा संदेश दिलेला होता, आपल्यातलेच काही मंडळी आता ते संदेश विसरले काय असंही कधी कधी वाटतं. आणि हे असं चित्र असताना अशाही परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही 8-10 दिवस येऊन बसला, ऐकून घेतलं महाराजांचं प्रवचन, महाराजांचं बाकी सगळे जे काही व्याख्यान आहेत त्यांचं ऐकून घेतला. हे एक अशा एक चित्र आहे. म्हणजे वाळवंटामध्ये एखादी हिरवळ दिसल्यानंतर कसं माणसाला समाधान वाटतं, तसं एक अशा चित्र तुमच्या सगळ्यांच्याकडं बघून मला वाटलं. आणि मी आशावादी माणूस आहे, यातूनच निश्चितच काहीतरी चांगलं होईल. तात्या भैया सतत समाजावर संस्कार करण्याचा प्रयत्न करत असतात. समाजातल्या तरुण पोरांना भक्ती मार्गानं, ज्ञान मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत असतात. काही लोक त्यांना वेड्यात करतात, काही लोक त्यांची हेटाळणी करतात, परंतु खऱ्या अर्थानं मोक्षाचा मार्ग कुठं कोण धरला असेल तर तो तात्या भैयांनी धरलेला आहे असं म्हणतो त्या वापरतात. आणि अशा अनेक तात्या भैयांची आज गरज आहे. आणि ती गरज कुठेतरी आता पुरवण्यासाठी तुमच्यातल्या काही तरुणांनी पुढे आलं पाहिजे. आणि मी असं म्हणत नाही की सर्वांनी सर्वसंग परित्याग करावा, आणि परंतु आपण करत असणाऱ्या आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या नोकरी करा किंवा शेती करा, अजून काही व्यवसाय करा, तो करता करता सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं धर्मकार्य करू शकतो, समाजकार्य करू शकतो, ते करा. पूर्ण वेळ सगळ्यांनी काही सर्वसांग परित्याग करायची गरज नाही, परंतु आपला फावला वेळ जो आज कुठेतरी नशा करण्यामध्ये, कुठेतरी पानपट्टीवर, कुठेतरी रस्त्यावर कवाली सगळी पोरं ही 20-22 वयोगटातली आहे. हे चित्र चांगलं नाही. म्हणजे अशा प्रकारे विषारी विचार आपल्या अवतीभोवती वाढत असताना त्यातून आपल्याला बाजूला राहायला पाहिजे. आणि आपल्यापासून चांगले विचार कसे प्रसारित करता येईल किंवा चांगले विचार प्रसारित करणारे घटक आपण कसं बनवू, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अगदीच काही बिघडलेलं नाही. उदाहरण देताना आपण उदाहरण देतो की आंब्याचं एक नाचलेला आंबा सगळ्या आंब्याची करंडी नाचवून टाकतो असं उदाहरण आपण देतो. पण ते उदाहरण जरी बरोबर असलं तर त्याच्याबरोबर हेही खरं आहे की एक तुरटीचा खडा बॅरेलवर पाणी सुद्धा गढूळ झालेलं स्वच्छ करू शकतो. आपल्याला नाचलेला आंबा व्हायचा नाही तर तुरटीचा खडा व्हायचा आहे. आणि तुरटीचा खडा होऊनच आचार्य श्री आयुष्यभर त्यांचं जीवन जगले. आणि म्हणून आज तात्या बाईंनी सांगितलं तसं आचार्य श्रीने आपल्याला काय संदेश दिला, काय शिकवण दिली की जे आहे ते टिकवा आणि ते अजून चांगलं करा. चांगलं आहे. आणि आपल्या जैन धर्माचं तत्वज्ञानाचं आहे, देव दगडात नाही, माशारात नाही, तर देव माणसात आहे. आणि माणसं घडवा तर खऱ्या अर्थानं धर्मकार्य होईल. आणि हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. एवढंच सांगून थांबतो. धन्यवाद.